सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मॅफेडॉन अंमली पदार्थ विकणारा अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या जाळ्यात। नाशिकच्या पखाल रोड रॉयल कॉलनी गार्डन मध्ये अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे। त्याच्याकडून 1.5 लाखाचे मॅफेडॉन जप्त करण्यात आले। अरबाज असलम कुरेशी, वय वर्ष 27, राहणार फ्लॅट नंबर 2, राधे सोसायटी, द्वारका, नाशिक याला अटक करण्यात आली आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकातील प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना पखाल रोड रॉयल कॉलनी येथील गार्डन मध्ये एक व्यक्ती मॅफेडॉन आणणार असल्याची माहिती मिळाली होती। सापळा रचून अरबाज असलम कुरेशी याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 18.5 ग्रॅम वजनाचा मॅफेडॉन अंमली पदार्थ, 92,500 रुपये किमतीचा व इतर 50,890 मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 1,42,890 रुपये किमतीचा मॅफेडॉन जप्त करण्यात आलाय। त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे NDPS 1985 चे कलम 8(क)22(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकातील प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, विशाल पाटील, दिलीप भोई, रंजन भेंडाळे, देव किसन गायकर, मंगला जगताप, बळवंत कोल्हे, भारत डंबाळे, अनिरुद्ध येवले, अविनाश फुलपगारे, बाळासाहेब नांद्रे, गणेश वळजे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे अशांनी ही कामगिरी केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।